पवित्र पदस्पर्शानं पवित्र झालेल्या अशा या भूमीमध्ये गारगोटीमध्ये हा दैनिक तरुण भारतचा संत सद्गुरू बाळूमामा विशेषांक 2026 प्रकाशित होतोय। सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले नाथाजी पाटील आणि अन्य सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अंक प्रकाशन सोहळा संपन्न होतो। बाळूमामाच्या नावानं चांग बघाला। दैनिक तरुण भारतच्या वतीनं संत बाळूमामा या चरित्र ग्रंथाचं निर्मिती करण्यात आलं आहे आणि या ग्रंथाचं प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विभागीय संपादक गायकवाड सर, विभागीय जाहिरात मॅनेजर कुलकर्णी सर, सुरेशजी सर, बाळूमामा देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील, आमच्या जाहिरात विभागाचे मॅनेजर कोल्हापूरचे आनंद साजने, अशोकराव फराटे, पार्थ सावंत, अमित देसाई यांच्यासह तरुण भारतचे सर्व अधिकारी, प्रतिनिधी आणि उपस्थित बांधवांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं तरुण भारतच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। गेली 6 महिने या अंकाची निर्मिती करण्याचा आम्ही मनोदय ठेवला होता आणि त्या दृष्टीनं सर्व पत्रकार मित्रांनी आणि आपले जाहिरात विभागातील संपादक विभागातील विनायक भोसले यांनी या अंकाची जबाबदारी घेऊन सातत्यानं पाठलाग करून लेख मिळवणे, फोटो मिळवणे, तसेच सोशल मीडियाच्या टीमनं ज्या ज्या ठिकाणी बाळूमामा गेलेत त्या ठिकाणी जाऊन त्याचं रिपोर्टिंग करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून त्याचा फार मोठा फायदा आम्हाला त्या लेखनात देखील झालेला आहे। एकूण हे पुस्तक बनवताना या पाठीमागे ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेत, ज्या प्रतिनिधींनी कष्ट घेतलेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। आपण सर्वांनी सहकार्य केल्यामुळं ही पुस्तिका अतिशय चांगल्या पद्धतीने निघालेलं आहे आणि या पुस्तिकेचं प्रकाशन आमचे आदरणीय नेते पालकमंत्री आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होत आहे, याचा मला अत्यंत आनंद होत आहे। खरं तर हा सोहळा आम्ही आदमापूरच्या मंदिरात करणार होतो, परंतु आजची अमावस्या आणि तिथे होणारी गर्दी हे पाहिल्यानंतर आंबेडकर साहेबांनी सांगितलं की लोकांना त्रास देऊन, ट्रॅफिकमध्ये लोकांना अडकून ठेवून आपण जर एखादा कार्यक्रम घेणार असाल तर ते आपल्याला योग्य वाटत नाही। तुमची इच्छा असेल तर आम्ही तिथं करू, म्हणजे त्यांनी लोकांचा गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे आणि त्यांनी स्वतः ती जबाबदारी घेतली की आमच्या कार्यालयाचा कार्यक्रम तुमचा घेऊया। आंबेडकर साहेब, मी तुम्हाला शतशः धन्यवाद देतो, कारण आपण मंदिरात जरी नसला तरी म्हटलं असता की पुढं विजयराव कधीतरी बघूया, परंतु लगेच तात्काळ आपण मान्यता दिली आणि आमच्या या कार्यक्रमाला आपण आपला वेळात वेळ काढून आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। मला या निमित्तानं आंबेडकर साहेब एक गोष्ट सांगायची आहे। ज्यावेळी तुम्ही पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री झाला त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण तुमच्या टीमला यवना के.पी. पाटील साहेबांना देखील आनंद झाला, कारण हे पद पहिल्यांदाच आमच्या राधानगरी बुद्रुकमध्ये मिळालं। परंतु सगळ्यांना आनंद झाला पण मला दुःख झालं साहेब। मी जरा हे झालो, डिस्टर्ब झालो। मला भीती कशाची होती की साहेब आता मंत्री झाल्यात म्हटल्यानंतर आपल्याला भेटणार नाहीत, पण साहेब मी तुम्हाला शतशः धन्यवाद देतो। गेल्या वर्षी आमची आई वारली, गायकवाड सर आई आजारी होती, त्यावेळी साहेब दवाखान्यात बघायला
आई वारल्यानंतर घरी आले, अर्जुन सर घरी आले, साहेबांच्या मिसेस आमच्या घरी आल्या. एकाच माणसाच्या घरी सगळी कुटुंबातली माणसं येऊन गेलीत. त्यावेळी वाटलं की मला जे वाटलं होतं की बाबा साहेब मंत्री झाल्यात आम्हाला विसरतील, पण साहेबांनी त्याची अत्यंत लोकांची जी तळमळ आहे ती सातत्यानं तशीच ठेवलेली आहे. याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद विजयजी. स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये या विशेष अंकाची निर्मिती कशी झाली याची इत्थंभूत माहिती आपण दिलात. धन्यवाद. यानंतर मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय पालकमंत्री आबिटकर साहेब यांचा सत्कार होतोय. मी आमचे तरुण भारतचे विभागीय संपादक आदरणीय श्रीरंग गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी तरुण भारत परिवाराच्या वतीनं आदरणीय आबिटकर साहेबांचा सत्कार करावा. यानंतर बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मानद अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले सरकार यांचा सत्कार तरुण भारतचे विभागीय मार्केटिंग मॅनेजर आदरणीय मिलिंद सूर्यवंशी सर यांनी करावा अशी मी विनंती करतो. आदरणीय धैर्यशील भोसले सरकार यांचा सत्कार होतोय आदरणीय सूर्यवंशी सर यांच्या हस्ते. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नाथाजी पाटील यांचा सत्कार होतोय. जाहिरात विभाग प्रमुख आदरणीय साजने सर यांना विनंती करतो की त्यांनी नाथाजी पाटील यांचा सत्कार करावा. उपस्थित सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. तरुण भारत टीमच्या वतीनं आपण सर्वांनाच बुके देत या. सर्वच मान्यवरांचं आपल्या तरुण भारत परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तरुण भारतचा हा विशेषांक तयार होण्यासाठी जी टीम कार्यरत झाली आणि ज्यांनी कष्ट घेतलं त्या सर्वांचं आभार. जे देणगीदार या ठिकाणी जाहिरातदार आहेत त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत आणि सत्कार करतो. भोसले सर. वृत्त संपादक आदरणीय विनायक भोसले सर यांचा सन्मान होतोय. चांडोगडे सर. धन्यवाद. आदरणीय आंबेडकर साहेबांची थोडीशी कार्यबाहुल्यातून त्यांनी वेळ दिलेलाच आहे. रणधीर शिंदे यांचा एक सत्कार राहिलेला आहे. कृपया विनंती आहे ज्येष्ठ यानंतर नंदू शिंदे त्यांचा एक सन्मान पडा सर. अशोक वारके करेक्ट. धन्यवाद. ठीक आहे. सत्कार सोहळा संपलेला आहे. यानंतर या विशेष अंकाच्या निर्मितीसाठी ज्यांनी आम्हाला अक्षरशः पळवलं धावतं केलं असे आमचे अर्थातच विभागीय संपादक आदरणीय श्रीरंग गायकवाड सर यांनी या अंकाचं अंतरंग या ठिकाणी उपस्थितांना त्याची माहिती करून दिली. धन्यवाद. जय बाळूमामा. सर्वांना नमस्ते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर, सद्गुरू संत श्री बाळूमामा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष माननीय धैर्यशील भोसले सरकार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सगळे भाविक भक्त, बरोबर उरकून घेऊया आपण, कारण त्यांनाही पुढे जायचंय. आपणही तिकडे मंदिराकडे जाणार आहोत. खरं तर भूमिका आंबेडकर साहेब याच्या मागची अशी आहे, मी फक्त थोडक्यात भूमिका मांडतो. तुम्हाला गडबड याची कल्पना आहे की एखाद्या बातम्या देणाऱ्या पेपरने, वर्तमानपत्राने अशा पद्धतीचा आध्यात्मिक अंक किंवा विशेष अंक का करावा, याच्या मागे आमची काही एक निश्चित आणि ठाम भूमिका आहे. आणि ती भूमिका अशी आहे की मी वारकरी आहे
संत साहित्याचा अभ्यासक आहे आणि संत हे आद्य पत्रकारच होते. म्हणजे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, आणि त्याच्यात ते असं म्हणतात, झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. म्हणजे खरं काय खोटं काय याची जाणीव समाजाला करून द्यायचं काम हे संतांनी खूप वर्ष आधी केलंय. त्यांचेच मार्ग, त्यांनी दाखवलेला मार्ग झाडण्याचं काम आम्ही पत्रकार मंडळी करत आहोत. आणि मुळात असं आहे की साहेबांकडे सार्वजनिक आरोग्य असं खातं आहे आणि लोकांकडं लोक खूप सकाळपासून गर्दी मला सांगत होते तुमच्याविषयी, खूप बातमीदार सांगतात, आमचे लोक सांगतायत ते कसे घडले, त्यांना अजूनही अध्यक्ष म्हणूनच ओळखतात वगैरे. तो लोकांची सगळी सुख दुःख गाराणी हे जे सगळे असते, अगदी नवरा बायकोचं भांडण झालं तरी आंबेडकर सरांना सांगायचं असते, कोण गेलं आलं, लग्न समारंभ काही असेल तर ते साहेबांना जाऊन सांगायचं असते. तसं बाळूमामा हे जसे सार्वजनिक आरोग्याचे मंत्री आहेत, तसं बाळूमामा आपले जे आहे संत बाळूमामा हे सामाजिक आरोग्य राखणारे संत आणि आताच्या भाषेत मंत्री असं आपण त्यांना म्हणू. कारण याचं कारण असं आहे, जेवढं सार्वजनिक आरोग्य आहे राखणं जेवढं गरजेचं आहे तसं सामाजिक आरोग्य राखणंही गरजेचं आहे. आपण अनेक आता या सोशल मीडिया आलाय, मोबाईल फोन्स आले, त्याच्यातून काय काय आपणापर्यंत येतं, नव्या पिढीपर्यंत काय काय जातं. तर त्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे आहेत. एक केईएम हॉस्पिटलची मुंबईतली एक मुलगी आहे, आता ते सगळं सोशल मीडियावर वाचले गाजते बघा, काहीतरी चुकीचं बोलतात. या लोकांवर काय संस्कार होतात, नव्या पिढीवर काय संस्कार होतात, ज्याला आपण जनरेशन झेड म्हणतो, त्यांच्यावर काय संस्कार होतात, हे संस्कार करणं हे सुद्धा आम्हा पत्रकारांचं काम आहे, वर्तमानपत्रांचं काम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे अंक, अशा संतांचे अंक, त्यांचे विचार पुन्हा एकदा नव्या पिढीपर्यंत जावेत याच्यासाठी आम्ही हा घाट घातलेला आहे. आम्ही या पद्धतीची प्रकाशनं करायचं ठरवलेलं आहे. एक देहूला एक तुकाराम महाराजांचे वंशज आहे, देहूला एक आहे आणि पंढरपूरला एक आहे, देहूकर फड असं म्हणतात. त्याचं बाळासाहेब मोरे देहूकर असे ते, मी फक्त एक किस्सा सांगून थांबवतो. एकदा त्यांना काही पत्रकारांनी विचारलं आणि पत्रकार विचारत असतात, हे का ते का, असं का तसं का. तसं त्यांनाही विचारलं की बा हे जे वारकरी हजारोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जातात, ठिकठिकाणी मंदिरं असतात, बाळूमामाही पंढरपूरला जायचे हजारोच्या संख्येने. आता आपण या सोमवती अमावस्येच्या पर्वणीवर हे सगळं करत आहोत, लाखो लोक येतात, का येतात, का जातात, शेताशिवारात कामं पडलेली आहेत, ती सगळे सोडून हे सगळी मंडळी इकडे जातात का. तर त्यांनी असं मला सांगितलं, मला मी मुलाखत घेत होतो, की सीमेवर जसे सैनिक असतात आणि या देशाचं संरक्षण करतात, तसं हे वारकरी या समाजाचं रक्षण करत असतात. एका प्रकारे त्यांच्या आरोग्याचं रक्षण करत असतात, त्यांच्या मेंदूमधली जळमटं झटकण्याचं काम करत असतात. काही वाईट विचार, काही अपप्रवृत्ती समाजामध्ये घुसू नये याच्यासाठी हे वारकरी वारंवार जात असतात, येत असतात, वाऱ्या करत असतात. आणि हे एकदा सांगून समजत नाही समाजाला, पिढी दर पिढी हे सतत 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 सांगायला लागते की आपण चांगलं वागायला पाहिजे, आपण बंधुभावाने वागायला पाहिजे, आपण इथं प्रेमाने वागायला पाहिजे. आणि हे प्रेम बंधुभाव हे जे आहे हे कोण सांगतंय, तर बाळूमामा सारखे संत आपणाला सांगत असतात, संदेश देत असतात. आणि हा संदेश पुन्हा एकदा आपण त्याला उजाळा द्यायला पाहिजे, आपण त्याच्या वाऱ्या करायला पाहिजे. हा जो सामाजिक आरोग्याचा भाग आहे तो आम्हा पत्रकारांनीही जपला पाहिजे, आम्हा माध्यमांनी जपला पाहिजे. म्हणून या पद्धतीचा विशेष अंक करायचा आम्ही ठरवलं आणि इथून पुढेही करत राहू. कारण पत्रकारिता बदललेली आहे साहेब, आणि बदलत्या काळामध्ये सामाजिक आरोग्याचं भानही आम्ही जपायला पाहिजे. याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. तुम्ही वेळात वेळ काढून, आणि तुम्ही सांगितलं की तिकडे गर्दी असणार, लोकनेत्याचं जे असतं ते हे वैशिष्ट्य असतं, त्यांना लोकांची नस कळलेली असते. म्हणजे जसं बाळूमामांना कळलेली तसं ही यांना कळलेली आहे. पण मी असं म्हणतो की हे सभागृह काय, हे बाळूमामाचं मंदिरच आहे. त्यांचे फोटो फार सुंदर याच्यात आपण छापलेत बघा, त्यांचं कार्य छापले, त्यांचे विचार छापले. तुमच्या ह्या कार्यबाहुल्यातून तुम्ही वेळ देऊन आम्हा या प्रकाशनासाठी आलात आणि असेच आमच्या सोबत राहा अशी या निमित्ताने प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सामाजिक आरोग्य जपलं पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेलं गायकवाड सरांनी जे आव्हान आहे ते खरोखर यथोचित आणि आत्ताच्या या घडीला अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशाच पद्धतीचे आणखीन विचार मांडण्यासाठी मी विनंती करतोय भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नाथाजी पाटील सर यांना.
दैनिक तरुण भारतच्या संत सद्गुरू बाळूमामांच्या विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशराव आंबेडकर साहेब, मंचावरती उपस्थित असलेले तरुण भारतचे संपादक आदरणीय गायकवाड सर, जाहिरात प्रतिनिधी जाहिरात प्रमुख आदरणीय साजने सर, अशोकरावजी फराटे, बाळूमामा देवस्थानचे कार्याध्यक्ष माननीय भोसले सरकार, अमित दादा देसाई, मंचावरती असलेले सर्वच मान्यवर रणधीर शिंदे, पार्थ सावंत, नंदू शिंदे, मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज तरुण भारत या दैनिकाच्या वतीनं सोमवती अमावास्येचा मुहूर्त साधून आज संत सद्गुरू बाळूमामांचा विशेषांक प्रकाशित होतो. खरं तर विशेषांक प्रकाशित करण्यामागची या दैनिकाची भूमिका आदरणीय संपादक गायकवाड सरांनी आपल्या सर्वांसमोर विशद केली. खरं तर ते स्वतः वारकरी आहेत, संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या परिसरामध्ये की जे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, म्हणजे आता देशातलं कोणतंही राज्य असं शिल्लक राहणार नाही की भविष्यात त्या राज्यामध्ये बाळूमामाचा भक्त सापडणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या या बाळूमामाच्या पुण्यभूमीवर, आदमापूरच्या पुण्यभूमीवर बाळूमामांच्या आशीर्वादानं त्यांच्या रूपानं मिळालेली आहे. आणि बाळूमामांचा एक ग्रंथ प्रकाशित करावा असा संकल्प ज्यावेळी तरुण भारतने केला, निश्चितपणानं अंक चालता चालता असं लक्षात आलं की बाळूमामांच्या या एकूण सगळ्या प्रवासाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं वर्णन, त्यांचा इतिहास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेला आहे. खरं तर काल कोल्हापूरवरून संध्याकाळी 7-7:30 वाजता गारगोटीला येताना पालकमंत्री महोदय बिदरीपासून मुधाळ टिकटा क्रॉस करून, मुधाळ गाव क्रॉस करून येताना साधारणपणे मला 2.5 तास लागले. म्हणजे महाराष्ट्र सोडून अन्य राज्यातले अनेक मंडळी ही या बाळूमामांच्या दर्शनासाठी येतात आणि हा परिसर अतिशय पंढरपूरच्या विठोबाच्या यात्रेसारखा गजबजून जातो. निश्चितपणानं बाळूमामाच्या परिसरातलं, आदमापूरच्या परिसरातलं जे काही आपलं महत्व आहे हे या बाळूमामांच्या पुण्यभूमीवर खऱ्या अर्थानं अधोरेखित झाल्याचं मला वाटतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग रविवार असू दे, अमावास्या असू दे, बाळूमामांच्या वेगवेगळ्या पद्धतीने जे उत्सव साजरे होतात, मग भंडारा उत्सव असतो, सप्ताह असतो, श्रावण मास असतो, अशा वेगवेगळ्या उत्सवांमध्ये अशा पद्धतीची जी गर्दी आहे ही खरोखरच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या बरोबरीनं गर्दी या आदमापूर क्षेत्री या निमित्तानं होत आहे. निश्चितपणानं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या बुदरगड तालुक्याला बाळूमामांच्या पवित्र स्मृतीनं एक वेगळं महत्व प्राप्त झालं, वेगळा आयाम प्राप्त झालाय. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये तरुण भारतने हा जो काही उपक्रम राबवलेला आहे, हा गौरव ग्रंथ किंवा जो विशेषांक प्रकाशित करण्याचं धोरण या निमित्तानं स्वीकारलेलं आहे. आज सोमवती अमावास्येच्या मुहूर्तावर आज याचं प्रकाशन आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वजण एका चांगल्या कार्यक्रमाची साक्षीदार या निमित्तानं झालेलो आहोत. या तरुण भारतच्या उपक्रमाला, त्यांनी प्रकाशित करत असलेल्या या विशेषांकाला मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष या नात्यानं शुभेच्छा देतो. हा गौरव ग्रंथ ज्यांना ज्यांना पाहिजे ते उपलब्ध करून इथले सगळे प्रतिनिधी देतील. परंतु निश्चितपणाने यातली माहिती मगाशी अगदी म्हणजे सगळी काही वाचली नाही, पण चालता चालता बघितलं, निश्चितपणाने माहिती म्हणजे बाळूमामांच्या मूळ गावापासून ते आदमापूरपर्यंतच्या समाधी स्थळापर्यंतची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीनं, अगदी सुंदर पद्धतीनं त्यांनी दिलेली आहे. या अंकाला आणि तरुण भारतला मी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळा. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर या अंकाचा प्रकाशन सोहळा होतोय. विठू माऊली या विशेषांकाचं प्रकाशन या अगोदर झालेलं आहे आणि आता आमचा दैनिक तरुण भारतचा दुसरा एक विशेषांक हा प्रकाशित होतोय. संत सद्गुरू बाळूमामा महाराज निर्मित या महाराज पुरवणी विशेषांक या विशेषांकाचं प्रकाशन होतंय आदरणीय आंबेडकर साहेबांच्या हस्ते. प्रकाशन सोहळा या ठिकाणी सुरू होतोय. संत सद्गुरू बाळूमामा यांचे गुरु आदरणीय मुळे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये बाळूमामांच्या पवित्र
पदस्पर्शानं पवित्र झालेल्या अशा या भूमीमध्ये, गारगोटीमध्ये हा दैनिक तरुण भारतचा संत सद्गुरू बाळूमामा विशेषांक 2026 प्रकाशित होतोय. सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले नाथाजी पाटील आणि अन्य सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अंक प्रकाशन सोहळा संपन्न होतो. धन्यवाद. यानंतर अर्थातच या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि ज्यांचे प्रत्येक शब्द कानात साठवून घ्यावेत असं बहारदार असं वक्तृत्व, ज्यांच्याकडे आम्ही वक्तृत्वाचा एक आदर्श नमुना म्हणून ज्यांच्याकडे बघतो, असे अर्थातच पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब यांना मी विनंती करतो या ठिकाणी या निमित्तानं बाळूमामा विशेषांकासंदर्भात त्याला शुभेच्छा द्याव्यात आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय आबिटकर साहेब. दैनिक तरुण भारतच्या वतीनं सद्गुरू संत बाळूमामांच्या वरती आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या अंकाचं प्रकाशन होत आहे, तो बाळूमामांच्या संपूर्ण जीवन चरित्रावरचा एक अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीचा आज अंक आपण सगळेजण प्रकाशित करतो. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय नाथाजी पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या देवस्थान बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरकार, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय सूतगिरणीचे शरद सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन अशोकरावजी फराटे, आमचे युवा नेते भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी सन्मान्य पार्थ सावंत, आमचे मित्र नंदकुमार शिंदे, कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे दुसरे प्रमुख सहकारी युवा नेते सन्मान्य अमितजी देसाई, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे दुसरे प्रमुख सहकारी सन्मान्य रणधीरजी शिंदे, कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याने आम्हाला निमंत्रित केले आणि आमच्याकडेच निमंत्रित केले, ह्या दोन्ही गोष्टींचा योग आहे असं म्हणायला पाहिजे. ते निवासी संपादक सन्मान्य गायकवाड सर, सन्मान्य सावदेकर सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरुण भारतची उपस्थित असणारी सर्व टीम आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व आमचे या तालुक्यातील प्रमुख सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक तरुण भारतनं सद्गुरू बाळूमामांच्या वरती ज्या पद्धतीने आजचा हा अंक काढलेला आहे, या माध्यमातून एका बाजूला सद्गुरू संत बाळूमामांची माहिती होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बाळूमामांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या आठवणींसहित आता भाविकांच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगल्या पद्धतीनं माहितीपट उपलब्ध होईल अशा पद्धतीचा एक चांगला अंक आपण या ठिकाणी प्रकाशित करतो. या विशेषांकाच्या माध्यमातून बाळूमामांची भक्ती, बाळूमामांचं कार्य आणि त्यानिमित्तानं सगळ्या भक्तगणांना सुद्धा चांगल्या पद्धतीची उपलब्धता आपण सगळ्यांनी करून दिली. मी तरुण भारतच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो की सगळेच काम आपण करत असतो, परंतु त्या कामामध्ये सुद्धा सद्गुरू संत बाळूमामांच्या विषयी आपण केलेल्या विशेषांकाचा उपयोग हजारो नव्हे लाखो भाविकांना होणार आहे. त्यामुळे तरुण भारतचा हा अंक विशेषांक लोक अगदी आपुलकीने आणि आवडीनं वाचतील आणि त्या निमित्तानं त्यांना माहिती असणाऱ्या, त्यांना माहिती नसणाऱ्या आणि ते ज्या सगळ्या आपल्या नसात आणि चराचरात जे काय बाळूमामांच्या विषयीची भावना त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आहे ती अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाते. या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, तरुण भारतचं अभिनंदन करतो. आणि मगाशी आमच्या विजयराव पाटलांनी प्रस्तावित केलं, आमचे मित्र बऱ्याच दिवसांनी विशेषांकाच्या निमित्तानं का असं आमचे विजयराव पाटील आमचे नादोडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आर के पाटील सर आता रिटायर झाले त्यामुळे बरेच दिवस आता दिसत नाही. प्रकाश सांडुगले सर आणि प्रकाश सांडुगलेंच्या बरोबर प्रकाश खतकर पण दिसत आहेत. तरुण भारतची सगळी टीम आणि आमचे पाहुणे अनिलराव सुद्धा. खरं तर मगापासून आम्ही सगळेजण बघत होतो, आमच्यावरती सुद्धा शुभेच्छांचा खूप वर्षाव आपण केला सूत्रसंचालकांसोबत. पण खरं सांगू काय की आम्ही सगळ्यांनी तरुण भारतचा आभार मानतो, कारण तरुण भारतनं जी काही पुढारी नवीन घडवले असतील त्यातला आम्ही सुद्धा. मी आपल्याला सांगतो, आता मिलिंद पांगेरीकरांना सुद्धा तुम्ही खरं तर बोलायला पाहिजे.
कुठल्याही पेपरला बातमी नाही आली तर ती यायची हमखास जर सासनीकर सर कुठं असेल तर ते तरुण भारत यायचे. आणि आमच्यातले अनेक लोक आता म्हणजे अगदी नावं घ्यायला हरकत नाही. शेखर देसाई आमचा त्यावेळेला मराठा ग्रुपचं काम करायचा, शेखरच्या बातम्या नोंदू यायच्या. आता आमचा गारगोटीचा सरपंच असणारा प्रकाश वासर काय वाटेल ते त्याचं रोज एखादी जयंती करायचा, कुठला तरी फोटो पुजायचा, पण हमखास बातमी कुठे यावी तर तरुण भारत. आम्ही कुठलंही आंदोलन केलं तर तरुण भारत मात्र आमची सगळी बातमी छापायचा. म्हणजे आमच्या पुढारपणात तरुण भारतचं योगदान खूप मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या सगळ्यांचं काम तरुण भारतचं अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय. आता तरी आपण डिजिटल प्लॅटफॉर्म गेला म्हणजे एका बाजूला वस्तुस्थितीशी निगडीत असणाऱ्या बातम्या देणं, स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि आता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण घेऊन गेलाय. त्यामुळे मी तरुण भारतच्या या सगळ्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीचं अजूनही आपण सगळ्यांनी काम करावं अशी अपेक्षा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपण विशेषांक काढला. या विशेषांकाच्या निमित्तानं सगळ्या भाविकांना खूप चांगल्या पद्धतीचा एक मेजवानीसारखा आपण सगळेजण त्या बाळूमामांच्या वरचं संपूर्ण एकूण चरित्र त्यांचं आपण सगळेजण सांगा. पण माझा प्रश्न या मतदारसंघाचा आमदार म्हणून खूप वेगळा आहे, ज्याचा थोडासा उल्लेख सन्मान्य नाथाईराव पाटलांनी. आज बाळूमामा आमच्या इथे मान्य आहे, पण त्याच्यामुळे येणाऱ्या जो भाविक आहे त्या भाविकांच्या मुळे आता ट्रॅफिक जाम होण्याचा प्रकार आहे. विशेषतः मुधा, आत्मापूर, पलीकडच्या बाजूला असणारे निढोरी, पलीकडच्या बाजूला असणारे वाघापूर, आमच्या सुनील जटारांचं या परिसरातल्या सगळ्या लोकांचे स्वच्छतेचे विषय आहेत. या परिसरातल्या सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नागरीकरणाच्या मुळे होणाऱ्या समस्यांचे प्रश्न आहेत आणि भविष्य काळातल्या ट्रॅफिकचे प्रश्न आहेत की जे आम्ही जर सोडवले नाहीत तर आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होईल. काल मी कोल्हापूरला निघालो होतो, आपण आता उल्लेख केला, आणि गाडी मुदाळ त्यावरती अंबाबाईच्या मंदिरापासून सगळं ट्रॅफिक जाम होतं. मी म्हणजे माझा आता नेहमीची पद्धत असते, मी इथे कॅनवाय कुठे घेतच नाही. मी मुंबई म्हणजे पहिला पालकमंत्री असं असेल की आवश्यकता असेल तेवढीच आपण ते कॅनवाय वगैरे पण घ्यायचा. त्यामुळे कॅनवाय त्या मुदाळ कुठे घेतल्या कोल्हापूरच्या फाट्यावरती आपला कॅनवाय होता आणि ट्रॅफिक एवढं जाम आहे म्हटल्यानंतर मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, अरे आता एवढं ट्रॅफिक जाम आहे. तो म्हटलं साहेब सूचना दिली. आम्ही सूचना दिल्या म्हटला तो, आणि मी गेलो. कुठून ट्रॅफिक होतं? अंबाबाईच्या मंदिरापासून पलीकडच्या कॅनलच्या पुढच्या बाजूला तिथपर्यंत ट्रॅफिक होतं. अरे एवढी सगळी माणसं, माझ्यामुळं मला ते थोडंसं त्यांनी बायपास दिला, पण माणसाला किती वेळ आम्ही लावणार आहे? म्हणजे बाळूमामांचं दर्शन घ्यायला बाहेरचे लोक येतात ठीक आहे, पण आमच्या लोकांना इतका त्रस्त व्हायला लागला की ज्याच्यामुळेच मला वाटतं नाताराव तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा खूप व्यवस्थाने काम करायला लागेल. गावातलं काम तर आहेच आहे, पण परिसरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी आहे. म्हणूनच काल मी SP आणि कलेक्टरना सांगितलं पुढच्या आठवड्याभरामध्ये ते बैठक घेतील. माझी विनंती आहे अदबापूरकरांना सगळ्यांनी सगळ्याच लोकांना तिथली सगळी एकूण कामकाजाची वाहतुकीची शिस्त लावतील. पोलीस चौकी तिथं पाहिजे ती पोलीस चौकी लागतील. मुदाळ तिट्ट्यावरती कंपल्सरी तिथं जे काय पोलिसांच्या माध्यमातून तिथल्या ट्रॅफिकचं नियोजन लावायला पाहिजे ते लावतील आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून तिथं जी काही अनावश्यक अतिक्रमण आहे, ट्रॅफिक थांबायला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एका बाजूला वडापावला आणि दुसऱ्या बाजूला SD वाला, हे दोघं जण सुद्धा तिथे गिराईक मिळायसाठी थांबतात आणि 50% ट्रॅफिक त्यांच्यामुळे आपल्याला. मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. ते जर केलं नाही तर मात्र निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना सुद्धा त्याचा लोकांना जो त्रास होतो तो खूपच वाढेल. आत्ताची अवस्था अशी आहे की तिकडून निढोरीकडनं यायचं झालं इतकं ट्रॅफिक आहे. परवा मागच्या वेळेला एकदा असाच मी आलो आणि मग त्यावेळेला नेहमीप्रमाणे मी म्हटलं की कागलमध्ये तो कॅनवाय सोडून द्या, कागलमध्ये कॅनवाय सोडून द्या म्हटल्यानंतर आमचा ड्रायव्हर म्हटलं की साहेब आदमापूरची यात्रा आहे त्यामुळे पुढच्या कोपऱ्यापर्यंत येऊ दे, त्यांनी बसवलं. मी बघत होतो कागलपासनं फक्त कॅनवाय असल्यामुळं मी आदमापूर पास केलं. एवढं ट्रॅफिक होतं. म्हणजे आता इतकं ट्रॅफिक वाढलं की खूप मोठा प्रश्न तुमच्या आमच्यासाठी. आता उद्या आपल्याला गावाकडे यायलाच नको आणि गावाकडे आला तर आता कोल्हापूरला आपण जायलाच नको, असली अवस्था आमच्या सगळ्या लोकांची आहे. आणि त्याच्यावरती जर सोल्युशन काढलं नाही तर मात्र निश्चितपणे आपल्या लोकांना खूप त्रास होईल. मला असं वाटतं की त्या सगळ्या कामाची सुद्धा जबाबदारी घेऊन आपण सगळेजण काम करूया. बाळूमामांची महती आहे म्हणूनच ही माणसं येत आहेत, नाहीतर बोलून पाहुणा सुद्धा आमच्याकडे यायचं नाही, पण सगळी माणसं येत आहेत. त्यामुळे त्यांची सोय, त्यांच्या सुविधा, त्यांच्यासाठीचं काम आपण सगळेजण करूया. आणि ते करता करता वाहतुकीची शिस्त आणि वाहतुकीचे नियमितपणा या सगळ्या गोष्टी सुद्धा करण्याची जबाबदारी आजच्या विशेषांकाच्या निमित्तानं तालुक्याच्या व्यासपीठावर बसलेले सगळे आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सगळे आम्ही सगळेच जण घेऊन काम करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. तरुण भारतच्या या विशेषांकाच्या निमित्तानं मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा
जे काम तुमचं आहे ते काम अशाच पद्धतीने वाढत राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला सुद्धा कोणाचं व्यासपीठ असेल तर ते फक्त आणि फक्त तरुण भारतचं आहे. सावलीकर सर आता वयस्कर झाले. पूर्वीच्या वेळा ते आले की अंगावरती काटा मारायचा, कारण जाहिरात त्याची वसुली करते. पण मला नाताईराव सांगायचं आहे तरुण भारतबद्दल की मी समीर देशपांडे आमचा मित्र आहे. मी ज्यावेळेला पहिल्या निवडणुकीला उभा राहिलो, निवडणुकीला पट्टी काढून उभा राहिलेला पुढारी आहे आणि पट्टी काढल्यानंतर जाहिरात कोणी द्यायची, सॉरी जाहिरात नाही काय म्हणायचं जरा, त्या काळात निवडणुकीतलं पॅकेज आपल्या, परंतु त्या काळात सुद्धा नवीन कार्यकर्ता, उमदा कार्यकर्ता याच्यासाठी पॅकेज नाही, त्याला आपण व्यासपीठ दिलं पाहिजे म्हणणारा तरुण भारत. मला वाटतं की अशा अनेक गोष्टी आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा तरुण भारतनं खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे तुमचं काम अशाच पद्धतीने पुढे राहावं. मला असं वाटतं तरुण भारतला आदरणीय मामांनी इतकं चांगल्या पद्धतीने उंचीवर नेऊन ठेवलं की ते आता फक्त त्याच्या माध्यमातून अजून खूप पुढे जायसाठी आणि समाजाला काहीतरी द्यायसाठी जी काय आपली सगळी धावपळ चालली आहे ती अशीच पुढे निरंतर चालू राहू दे एवढी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय आंबेडकर साहेबांनी तरुण भारत आणि तरुण भारतचा असलेला जिव्हाळा या संदर्भात अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या एकूण राजकीय वाटचालीमध्ये तरुण भारतनं उभारी येण्यासाठी कोणते कोणते सहकार्य केलं, कोणतं मार्गदर्शन केलं या संदर्भात सुद्धा त्यांनी दिलखुलास अशी माहिती दिली. खरं तर आंबेडकर साहेबांचं भाषण असतच नाही, ते संभाषण असतं, म्हणूनच ते आपलं वाटतं. तर अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं. एक पालकमंत्री आमच्या एका छोट्या कार्यक्रमाला इतका वेळ देऊ शकतो, विजय पाटील म्हटले त्या पद्धतीनं अख्खं कुटुंब त्या वार्ताहराच्या घरी आलं, हाच मोठेपणा आदरणीय आंबेडकर साहेबांच्याकडे आहे. त्याबद्दल मी आंबेडकर साहेबांचा तरुण भारत परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर उपस्थित देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील भोसले सर आणि सर्वच मान्यवर यांचं मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक आभार मानतो. आणि जाता जाता एक धैर्यशील भोसले सरकार आहेत, तर जाता जाता मी एक सुचवतो, बाळूमामा हे शंकराचा अवतार मानला जातो, परंतु बऱ्याच वेळा बाळूमामाची गाणी ही उडत्या चालीची लावली जातात. तर या संदर्भात देवस्थान ट्रस्टनं चांगले मान्यवर लेखक, कवी, गायक यांना एकत्र आणून त्यांच्याकडून अतिशय दर्जेदार गाण्यांची उभारणी सुद्धा केली जावी, त्याची सुद्धा त्या दृष्टीनं देवस्थान कमिटीनं प्रयत्न करावेत अशी मी महत्वाची सूचना मांडतो. पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं दैनिक तरुण भारत परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि हा बाळूमामा विशेषांकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आज दैनिक तरुण भारत संवादच्या वतीनं जगाचे तारणहार श्री संत बाळूमामा यांच्या जीवनावरच आधारित दैनिक तरुण भारतनं एक विशेषांक प्रसिद्ध करण्याचं ठरवलं होतं आणि गेली 2 महिने या विशेषांकावर काम सुरू होतं आणि हा विशेषांक आज पूर्णत्वाला गेलेला आहे दादा. आणि याचं प्रकाशन सोहळा मेतके येथे बाळूमामाच्या मंदिरामध्ये करण्याचं आम्ही आयोजन केलेलं होतं, आज केलेलं आहे. कारण श्री संत बाळूमामा हे याच परिसरामध्ये की ज्यांचं जन्म जरी अक्कोलसारख्या कर्नाटकातील एका गावामध्ये झाला असला, पण त्यांची उभी हयात बाळूमामांची ही या मेतके आणि मेतके परिसरात गेल्यामुळं या मंदिराला आणि विशेष करून बाळूमामांच्या या कर्मभूमीला महत्त्व आहे. बाळूमामांचं चरित्रावर काही ग्रंथ दादा प्रसिद्ध झालेले आहेत, परंतु
या विशेष अंकाच्या वतीनं तरुण भारतनं त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनेक प्रसंग, बारीक सारीक घटना या विशेष अंकामध्ये घेण्याचा तरुण भारतनं प्रयत्न केलेला आहे. आणि या विशेष अंकाचं प्रकाशन आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन साहेब मुश्रीफ साहेब यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजन केलेलं होतं. परंतु या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या आणि एकूण परिस्थितीच्या राजकीय बघितलं तर त्यांच्या पाठीमागं फार मोठ्या कामाचा आणि या निवडणुकीचा ताण आहे. आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा ते येतोच म्हणत होते, परंतु आमची मंडळी सुद्धा दादा सकाळी 11:30 वाजल्यापासून इथं आहेत. आणि साहेब जरी नाही आले तरी दादा तुम्ही या कार्यक्रमाला, प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावलेली आहात. आणि म्हणून मी तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी या सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर या ट्रस्टचे सदस्य आदरणीय बाबासाहेब पाटील, बळीराम मगर मामा, त्याचबरोबर आमचे मयूर आवळेकर, रणजित पाटील, त्याचबरोबर आमचे दुसरे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आणि विशेष करून दैनिक तरुण भारत समाजचे विभागीय संपादक या सोहळ्याला आदरणीय डॉक्टर श्रीरंग गायकवाड सर, त्याचबरोबर जाहिरात विभागाचे व्यवस्थापक आदरणीय आमच्याकडे नव्यानेच हजर झालेले कुलकर्णी सर, त्याचबरोबर जाहिरात विभागाचे व्यवस्थापक आदरणीय साजने सर आणि तरुण भारत परिवारातील आमचे सगळे कागल तालुक्यातील प्रतिनिधी, सोशल मीडियाचे आमचे प्रतिनिधी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आज विशेष करून हा अधिक महिना दादा आहे, त्याचबरोबर अमावास्याचा दिवस सुरू होतोय. काल रविवार होता, त्यामुळं मेतके आणि मेतके परिसरामध्ये प्रचंड गर्दी आहे. तुम्हाला हा रस्ते इकडून जर तुम्ही आला असता तर पॅकच आहे सगळं, फक्त एकच रस्ता थोडासा खुला आहे कर्ड्याकडे येणारा. आणि अशा परिस्थितीमध्ये गायकवाड सरांनी सांगितलं की अमावास्याच्या दिवशीच हा प्रकाशन सोहळा करायचा. आणि म्हणून आम्ही गेले 2-3 दिवस दादा याची तयारी करत होतो. सकाळपासून मला वाटतं पहिला आमचं तिकडं आंबेडकर साहेबांच्या तिथं गारगोटीमध्ये त्या भागातला तिथं प्रकाशन सोहळा झालेला आहे सकाळी. आणि आज आपल्या शिवहस्ते हा या ठिकाणी आपण प्रकाशन सोहळा करतोय. याचा मला मनापासून या ठिकाणी काम करत असताना या भागामध्ये आनंद होतोय. आणि ही सगळी मंडळी आज बाळूमामाच्या या मंदिरामध्ये हा प्रकाश सोहळा म्हणजे भरभराटीचं निश्चितपणाने या ठिकाणी आहे. कारण मुश्रीफ साहेब सुद्धा परवा मला म्हटले, आम्ही निमंत्रण द्या गेल्यानंतर, एक बाळूमामावर माझी खूप श्रद्धा आहे आणि दुसरे म्हणजे आमचे संपादक किरण ठाकूर साहेब, त्यांना आम्ही सगळेच आमच्या परिवारातील मामा म्हणतो. त्यामुळे या 2 मामांच्यासाठी मला यायलाच पाहिजे असे त्या दिवशी मला परवा दिवशी म्हटले होते, परंतु त्यांच्या व्यापामध्ये ते येऊ शकले नाहीत. आणि म्हणून त्यांनी मुश्रीफ साहेबांनी या गोकुळचे गेली ज्यांनी 1.5 वर्ष अतिशय तडफेने अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि आता त्याच गोकुळचं रणशिंग फुंकलेलं आहे. आणि म्हणून मी दादांना सुद्धा त्यांच्या वाटचालीमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आमच्या तरुण भारत परिवाराच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी हे गोकुळचं रणांगण निश्चितपणे मारावं, सगळी त्यांच्या पाठीमागे आहेत मंडळी. आणि म्हणून या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी तरुण भारत परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आमचे विभागीय संपादक आदरणीय गायकवाड सर सुरुवातीला या उपक्रमाविषयी माहिती सांगतील, आपलं मनोगत व्यक्त करतील, त्यानंतर प्रकाशन सोहळा होईल. जय बाळूमामा. येतोय का आवाज? येतोय ना? हा. जय बाळूमामा. सर्वांना नमस्ते. आणि उशिरा का होईना गोकुळचे माननीय अध्यक्ष
नाविद साहेब इथे आले. मला असं वाटतंय की आज सोमवती अमावस्येच्या पर्वणीवर त्यांची आणि आमची भेट व्हायची होती आणि बाळूमामाचा आशीर्वाद त्यांना मिळायचा होता. त्यामुळं हा योग जुळून आलेला आहे. या मंदिराचे ट्रस्टचे कार्याध्यक्ष आज त्यांनाही कुठेतरी बाहेर गेलेत, पापा पाटील. पण बाकी सगळे सन्माननीय बळीराम मगर आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, दयानंद पाटील आहेत, RD पाटील आहेत. ही सगळी मंडळी या ट्रस्टचा बाळूमामाच्या मंदिराचा कारभार पाहणारी इथं उपस्थित राहिली आणि आम्हाला महत्वाचं म्हणजे परवानगी दिली. हे सगळं संत बाळूमामांचा हा जो विशेषांक आहे तो विशेषांक करण्यासाठी. दादा तुम्हाला सांगायचं आहे असं, संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांनी फार सोपी व्याख्या केलेली आहे देवाची, साधू माणसाची. ती सोपी व्याख्या अशी आहे, जे गोरगरीब आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामकरी आहेत, या सगळ्यांना जो पोटाशी धरतो, त्यांची दुःख जो दूर करतो, दुःख हरण करतो, त्या माणसामध्ये देव असतो असं म्हणतात. आणि असा देवत्व ज्या माणसामध्ये होतं, देव माणसामध्ये वसत असतो असं जे म्हणतात ते हे संत बाळूमामा जवळपास 44 वर्ष, तुम्ही सांगितलं 44 वर्ष या ठिकाणी बाळूमामांनी आपल्या तरुणपणाची व्यतीत केलेली आहे. आता बघा, एक थोडक्यात फक्त मी असं सांगतो की अशा माणसावर, अशा संतावर आपण कशा पद्धतीने एखाद्या वर्तमानपत्राने विशेषांक काढावा, एखाद्या आध्यात्मिक गोष्टीवर काढावा, संतावर काढावा, असं आमची याच्यामागची भूमिका काय, तर आमची याच्या मागे एक निश्चित अशी भूमिका आहे. आणि ती अशी आहे, मी जसं म्हटलं की कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, ज्यांची दुःख हरण होतात, ज्यांच्या म्हणजे अमावस्या हे खरं तर अंधाराचं प्रतीक आहे. पण या अंधाराचा, तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून तुमच्या आयुष्यात मी आनंदाचा, सुखाचा, प्रगतीचा प्रकाश निर्माण करीन असं आश्वासन जिथं मिळतं तो हा संत बाळूमामांचा दरबार आहे. आणि लाखो लोक येत आहेत, लाखो लोकांची श्रद्धा आहे, लाखो लोकांची ज्याच्यावर श्रद्धा आहे, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, सामान्य माणसांची आहे. तर अशा देवत्व प्राप्त झालेल्या म्हणजे महादेवाचा अवतार आहे असं म्हणतात, त्यांच्यावर आपण विशेषांक करायला पाहिजे. त्या निमित्ताने या भागातल्या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा, त्यांची आयुष्य, त्यांचे कष्ट हे सगळं त्या अंकामध्ये प्रतिबिंबित होईल याचा आम्ही विचार केला आणि ते सगळे याच्यात आले. महत्वाचे म्हणजे फक्त याच परिसरातलं नाही, तर मी साहेबांना सांगत होतो की कर्नाटकातलं आहे, सोलापुरातलं आहे, गोव्यामधले आहे, खाली कोकणातलं आहे, साताऱ्यातलं आहे. जिथे जिथे बाळूमामांचे भक्त आहेत, जिथं जिथं बाळूमामांसाठी लोक इथे येतात, त्या त्या ठिकाणी त्यांची मंदिरं आहेत, त्या त्या ठिकाणी उत्सव आहेत, परंपरा आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळे उत्सव परंपरा हे माणसांशी कोणताही भेदभाव न करता एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने, गोळ्यामेळ्याने राहायला पाहिजे. हा भारत देश सर्व जाती धर्मांचा आहे आणि सगळ्या जाती धर्मांचे लोक इथं प्रेमाने एकमेकांशी गुण्यागोविंदांनी नांदतात. याचं प्रतीक म्हणजे हे सगळे संत आहेत. मी नाविद साहेबांना सांगत होतो की असे काही प्रकल्प आम्ही हाती घेणार आहे. याचं कारण असं आहे की आमचा पेपर हा साहेब चळवळीतून निर्माण झालेला आहे. सीमावाद, सीमा लढा याच्यातून चळवळीतून निर्माण झालेला आहे. अनेक वृत्तपत्र स्वातंत्र्य लढ्यासाठी जन्माला आली. आमचा पेपर हा चळवळीसाठी जन्माला आला, सीमा भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी जन्माला आला. आणि मी पुढच्या पिढीचा म्हणजे तुमचा आमचा वय एकच आहे, पुढच्या पिढीचा पत्रकारितेचा प्रतिनिधी आहे, संपादकांचा प्रतिनिधी आहे की आता समाज शिक्षण, समाज प्रबोधन हे आमच्या डोळ्यासमोर असलेली गोष्ट आहे. आणि हे समाज शिक्षण, हे समाज प्रबोधन आपल्याकडूनही व्हावं म्हणून हे असे प्रोजेक्ट, म्हणून हे असे विशेषांक करायचे. जे सत्पुरुष आहेत त्यांच्या विचारांना उजाळा द्यायचा आणि हे विचार हे समाज सांधण्याचे, एकोप्याचे, सलोख्याचे आहेत. ते या निमित्तानं, अशा विशेषांकांच्या निमित्तानं तरुण भारतने ठरवलंय की आता हे या पद्धतीचं समाज प्रबोधन आपण करायला पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. नव्या पिढीला हे चांगुलपणाचे विचार कळायला पाहिजेत. नाही तर आता बघा, एक KEM हॉस्पिटलमधली एक डॉक्टर मुलगी आहे आणि तिचं तुम्हाला माहिती असेल समाज माध्यमांवर एवढं फिरते स्टँडअप कॉमेडियन्स. या जी जेन जी आहे, नवी पिढी जी आहे
त्यांना माणसामध्ये जो काही चांगुलपणा असतो, जो बाळूमामासारख्या संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, या तरुण पिढीपर्यंत सुद्धा हे जायला पाहिजे की आपलं वर्तन कसं आपलं असावं, चारित्र्य कसं असावं, चाल चलवणूक कशी असावी, आपली संस्कृती काय आहे याची जाण आणि याचं भान द्यायचं काम या संतांनी आपल्याला दिलेलं आहे. तेच नव्या पिढी पुढे सुद्धा जावं याच्यासाठी साहेब आमचा हा प्रयत्न आहे. तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला प्रकाशनाच्या आवर्जून आलात आणि असेच आमच्या सोबत राहा. तुमचं आणि आमचं काम एकच आहे. जसं मुश्रीफ साहेब, आता बघा कार्यक्रम छोटा आहे पण एवढा प्रवास करून ट्रॅफिक आहे सगळं माहीत असून मनातानातून तुम्ही आलात. अशा छोट्या मोठ्या गोष्टीला, छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही पाठीशी उभं राहावं अशी या निमित्ताने विनंती करतो. आणि तुम्ही आलात या निमित्तानं मी परत एकदा म्हणजे सुरुवातीलाच त्यांचे आभारही मानतो. धन्यवाद. बाळूमामाच्या नावाने चांगलं. कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीला शब्दसुमनाने आपण स्वागत केलेलं आहे, परंतु आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे पाहुण्यांचा आदर सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून प्रथमतः आम्ही तरुण भारतच्या वतीनं गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन, युवा नेते आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय नवीद साहेब मुश्रीफ यांचा सत्कार आमचे विभागीय संपादक आदरणीय गायकवाड सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. या सत्कारानंतर दुसरा सत्कार की हा विशेषण करत असताना म्हणजे जी काही आम्हाला या परिसरातली सर्व माहिती मिळाली ती या सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष आदरणीय पापा पाटील कौलोकर साहेब, त्याचबरोबर या ट्रस्टचे अध्यक्ष आज पापा पाटील साहेब सुद्धा कामानिमित्त बाहेर आहेत, ते येऊ शकले नाहीत. आणि या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय RD पाटील साहेब यांचा सत्कार साजने साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर येथे ट्रस्टच्या वतीने सुद्धा सत्कार आयोजित केलेले आहेत. पहिला सत्कार आहे तो आदरणीय नवीद साहेबांचा सत्कार या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय RD पाटील साहेबांनी नवीद साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर विभागीय संपादक आदरणीय गायकवाड सरांचा सत्कार आमचे आपले बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होत आहे. यानंतर आमचे जाहिरात विभागाचे व्यवस्थापक साजने सर यांचा सत्कार मगर मामांनी करावा. या सत्कारानंतर आमचे दुसरे जाहिरात व्यवस्थापक आहेत विभागीय, ते कुलकर्णी साहेब यांचा सत्कार रणजित सूर्यवंशी साहेब सूर्यवंशी साहेबांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मित्र आणि लिंगणूर गावचे तडफदार माजी सरपंच आदरणीय मयूर आवळेकर यांचा सत्कार रणजित पाटील यांनी करावा. त्याचबरोबर आपले वृत्त संपादक आहेत
ट्रस्टच्या वतीनं बाळूमामांचं जे प्रतीक आहे ते घोंगडं आदरणीय नवीद साहेबांना बाबासाहेब पाटील देत आहेत. दैनिक तरुण भारतचे वृत्त संपादक आदरणीय विनायक भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आदरणीय नवीद साहेबांनी करावा. थँक्यू. या सत्कार सोहळ्याच्या नंतर ज्या मुख्य कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे ते बाळूमामांच्या जीवनावरील जो विशेषांक तरुण भारतनं प्रसिद्ध केलेला आहे. ज्या आपण तळमळीनं बराच वेळ ज्याची आतुरतेनं वाट पाहतोय त्या सद्गुरू बाळूमामांच्या विशेषांकांचं प्रकाशन विशेषांकाचं मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी होतंय. नावानं छान हा त्या बाळूमामांच्या जीवनावरील विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेलं आहे. तर गोकुळचे माजी अध्यक्ष युवा नेते आदरणीय नवीद साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं बाळूमामाच्या नावानं श्री संत बाळूमामाच्या विशेषांक तरुण भारतच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचे प्रमुख तरुण भारतचे व्यवस्थापकीय संपादक आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब, मार्केटिंग विभाग जाहिरात विभागचे प्रमुख आदरणीय साजदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित या ट्रस्टचे अध्यक्ष राजू पाटील साहेब, बाबासाहेब पाटील, रणजित पाटील, आमचे मामा रवी रावलेकर आणि ज्यांनी खास करून या विशेषांकासाठी ज्यांनी प्रयत्न केलं, या लोकलची माहिती गोळा करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे सदाशिव आंबोशी साहेब आणि जो विशेषांकावर ज्या मूर्तीचा फोटो आहे ते फोटो ज्यांनी टिपला ते अचूक असे टिपणारे आमचे सातापा आणि उपस्थित असलेले या कागल तालुक्यातील तरुण भारतचे सर्व वार्ताहर, सर्व तरुण भारतचे कुटुंब, मी सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खास करून डॉक्टर गायकवाड साहेबांचं अभिनंदन करतो की सद्गुरू बाळूमामांची प्रसिद्धी करण्याचा तो तिने या विशेषांकातून जो प्रयत्न केलेला आहे आणि आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावेत की बाळूमामा काय हे खास करून ज्यांनी प्रयत्न केला ते गायकवाड साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खर तर गायकवाड साहेब बाळूमामा काय आहेत काय नाहीत या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांना माहित आहे. ज्या पद्धतीनं बाळूमामांची मालिका चालू झाली आणि जसजसं गोवा असू दे, कर्नाटक असू दे, सातारा सांगली जिल्हा असू दे, तसतसं लोकांना माहीत होत गेलं की बाळूमामा हे काय होते आणि काय आहे या मालिकेतून कळा लागलं. तसंच तुम्ही या तरुण भारताच्या विशेषांकातून
बाळूमामांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक प्रामाणिक हेतू घेऊन तुम्ही आज हे विशेष अंकाचं या ठिकाणी आपण विशेष अंकाचं या ठिकाणी आपण जाहीररित्या आपण विशेष अंकाचं या ठिकाणी प्रज्वलन केलं आणि बाळूमामाची ख्याती वाढवण्यासाठी तरुण भारतचा जो उपक्रम आहे त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला स्वतः मुश्रीफ साहेब येणार होते, परंतु गोकुळचं रणांगण चालू झाल्यामुळं आज महायुतीची जी बैठक आहे त्या बैठकीला मुश्रीफ साहेब गेले, त्यामुळं या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शुभेच्छाही आपल्या तरुण भारत समूहाला मनापासून शुभेच्छा देतो. जी लागेल ती मदत आम्ही मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या विशेषांकाला आम्ही देण्यासाठी निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आपली सर्व तरुण भारतची टीम या ठिकाणी कागल तालुक्याची प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असते, त्याही टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला आयत्या वेळीचा का असताना पाहुणा होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि बाबासाहेब पाटील साहेबांना सांगू इच्छितो की तुमच्या ज्या काही रस्त्याच्या अडीअडचणी असतील किंवा मंदिर परिसराच्या ज्या अडीअडचणी असतील ब वर्गातून मुश्रीफ साहेबांनी फंड दिलेलाच आहे, तरी देखील काही आपल्याला कमी असेल तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तोही निधी देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी त्या ठिकाणी मदत करू असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आज जर आपण या ठिकाणची गर्दी बघितला, मला वाटतं लाखो लोक अमावस्येला आणि रविवारी या ठिकाणी भक्तगण येत असतात. या दलगले असू दे, लिंगूर कापशी असू दे किंवा आमचं मेतकं गाव असू दे, आजूबाजूच्या गावातील लोकांची या ठिकाणी जी व्यापाराची वृत्ती त्या ठिकाणी वाढलेली आहे, व्यापार वाढलेला आहे. या देवालयाच्या माध्यमातून 4 पैसे लोकांच्या घरामध्ये येत आहेत. अशीच भरभराटी बाळूमामाच्या माध्यमातून आमच्या या परिसरातील लोकांची होत जाऊ दे अशी बाळूमामा चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये बाळूमामा आम्हाला आशीर्वाद द्यावं अशा पद्धतीने सद्गुरू बाळूमामा चरणी आशीर्वाद या ठिकाणी आम्ही मागतो. अशा पद्धतीची आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. बाळूमामाच्या नावानं जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा की आपण या आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या या उपक्रमाचं कौतुक केलात आणि शुभेच्छाही दिलात. त्याबद्दल तरुण भारत परिवाराच्या वतीनं मी आपलं मनापासून या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर या ट्रस्टचे आदरणीय RD पाटील साहेब, सदस्य बाबासाहेब पाटील, मगर साहेब, मोहन मामा, रणजित, आमचे मित्र मयूर आवळेकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली. या सर्वांचं आम्ही तरुण भारत परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो.